नमस्कार प्रेक्षक हो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये. या मालिकेचा जबरदस्त असा एपिसोड आता चालू आहे मित्रांनो. आता आपण पाहतो की कमळी आणि सरू या दोघीही गावी राहत असतात आणि आता कमळी आणि इकडे ऋषी या दोघांच्या मध्ये आता प्रेम हे झालेलं असतं. पण ही अनिका मात्र काही आता कमळी आणि ऋषीचा पाठलाग काही सोडत नाही, कारण की या अनिकाला हवा असतो तो म्हणजे ऋषी. आणि मग आता ही अनिका ऋषीचं सारं भांडं जे आहे ते नयनतारासमोर फोडत असते. पण आता ऋषी पडलेला आहे कमळीच्या प्रेमामध्ये, त्यामुळे तो अगदी तिच्या प्रेमात वेडापिसा झालेला आहे. त्याला आता तिच्याशिवाय दुसरं काही दिसत नाही आहे. पण त्याला एक तेवढंच कारण नाही तर त्याला कमळीची मदत देखील करायची असते, कारण की कमळी ही खूप चांगली मुलगी आहे, चांगल्या घरातली आहे आणि त्यामुळेच त्याला त्याची मदत करायची असते. आणि इकडे आपण पाहतो की आता कमळीला तिची आई तिच्या वडिलांचं नाव सांगणार असते मित्रांनो. पण भलतंच होतं त्यावेळेला तिला आता इकडे कामिनीची गुंड जे आहेत ते गोळी मारतात आणि इकडे सरू जी आहे ती दरीमध्ये पडलेली असते मित्रांनो. मग काय आता कमळीला मात्र आता इकडे तिच्या आईची खूप अशी काळजी लागून राहिलेली असते. निंगी बंड्या सगळेजण तिच्या सोबत असतात. इकडे आपण पाहतो की ऋषीला सुद्धा काही करमत नाही आणि तो आता तडक घरातून निघून गेलेला असतो मित्रांनो आता आपण पाहतो की नयनताराला न जुमानता ऋषी इकडे कमळीच्या गावी आलेला असतो मित्रांनो. मग काय कमळी अगदी वेडीपिसी झालेली असते. ती इकडे पोलिसांना सुद्धा सांगत असते की माझी आई दरीमध्ये पडलेली आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही तिला वाचवा, तुम्ही तिचा शोध घ्या म्हणून. मी इथून कुठेही हलणार नाही जोपर्यंत माझी आई मला भेटत नाही तोपर्यंत. त्यामुळे काय आता पोलिसांचा देखील नाईलाज असतो आणि पोलीस तिकडे आता शोध मोहीम चालू करतात. पण तिकडे कुठेच आता त्यांना सरूची बॉडी सापडत नाही. मग ते आता कमळीला सांगत असतात. पण मित्रांनो आपण पाहतो की त्याच वेळी तिथे आता ऋषी आलेला असतो. ऋषी आल्यानंतर कमळी आता ऋषीला बघून प्रेमाने अशी मिठी मारते. आता इकडे माझी आई दरीत पडली, तिला कोणीतरी गोळी मारली, हे आता इकडे जे आहे ते ऋषीला सांगितल्यानंतर ऋषीला मोठा धक्काच बसतो की हे अगदी कसं झालं आणि कोणी केलं असेल बरं, असं आता ऋषी म्हणत असतो. कमळी तू काहीच काळजी करू नको असं आता तो तिला म्हणत असतो. पण दुसरीकडे आपण पाहतो की ही अनिका आहे ती एवढ्यावरतीच गप्प बसत नाही. ती आता ऋषीला शोधण्यासाठी त्याच्या घरी गेलेली असते. आता ती आरडाओरडा करत असते आणि ऋषीला आवाज देत असते. पण ऋषीचा भाऊ तिथं असतो आणि तो तिला सांगत असतो की हे बघ, हे एवढी मोठ्या आवाजामध्ये इथे बोलायची तुझी हिंमत कशी झाली, पहिले म्हणजे तू आमच्या घरात आलीसच का म्हणून. त्यावरती ती सांगत असते की मी ते ऋषीला भेटण्यासाठी आलेली आहे. पण तो सांगतो की ऋषी इथे राहत नाही, तो घर सोडून निघून गेलेला आहे. मग काय आता अनिकाच्या पायाखालची जमीनच हादरते. तिला कळतच नाही की नेमकं हे असं कसं झालं बरं. आता काय करायचं. ऋषी तिकडे आता कमळीकडेच गेला असणार, पण इकडे नयन आंटीने त्याला कसं काही जाऊ दिलं. तेव्हा तिचा भाऊ सांगत असतो की त्याने आईचं सुद्धा ऐकलं नाही आणि हा घर कायमचं सोडून निघून गेलाय, त्यामुळे तो आता पुन्हा इकडे येईल का नाही मला काहीच माहीत नाही आहे. आता मात्र इकडे अनिका टेन्शनमध्ये आलेली असते आणि ती आता कामिनीला फोन करत असते. कामिनीला म्हणत असते तू तर बोलली होतीस की तो ऋषी मला सोडून कुठेही जाणार नाही, तू सगळं काही व्यवस्थित करशील म्हणून. मग आता काय झालं. तो ऋषी पुन्हा इकडे कामिनीला सांगत असते की कमळीकडे गेला आहे. आता काय करणार आहेस तू. त्यावरती हे ऐकून कामिनीला सुद्धा धक्का बसलेला असतो. कामिनी म्हणते आता तिच्या आईला मारलं आहे ना, आता बघ तू मी आता काय करते ती, त्या पोरीला सुद्धा मी आता सोडणार नाही, असं आता कामिनी इकडे अनिकाला सांगत असते. तर अनिका आता म्हणत असते हे बघ, माझा ऋषी मला हवा आहे म्हणून. तोपर्यंत काय आता ऋषीसोबत कमळी बंड्या आणि निंगी आता इकडे पोलीस स्टेशनला पोहोचलेले असतात. पोलिसांनी सांगितलेलं असतं की बाजूच्याच एका दरीमध्ये मला ना एक बॉडी सापडलेली आहे, पण त्या बॉडीचं असं आहे की ती बॉडी ओळखूही येत नाही आहे की काय चेहरा आहे किंवा काय. पण त्या बॉडीच्या आजूबाजूला जे काही सामान पडलं होतं ते मी तुम्हाला दाखवतो, त्याच्यावरून तुम्ही अंदाजा लावा म्हणून. त्यावरती आता कमळी जे आहे ते सामान पाहत असते. तर तिला ते सामान जे आहे ते आपल्या आईचंच असल्यासारखं तिला आता वाटलेलं असतं आणि ती म्हणते माझी आई. पण ऋषी आता तिला सांभाळतो. निंगी बंड्या त्या ठिकाणी आलेले असतात, ते देखील तिला सांभाळत असतात. इकडे अन्नपूर्णा आजींना मात्र आता घरी चैन पडत नसतं आणि त्यामुळे त्या गाडी काढून आता कमळीचा शोध घेण्यासाठी कमळीच्या गावी निघालेले असतात. कारण की राजनही तिकडेच गेलेला असतो, पण राजनचा फोन लागत नसतो, काहीच बातमी नाही आहे. त्यामुळे ते आता तिकडे जाण्यासाठी निघालेले असतात मित्रांनो. तर मित्रांनो आता होतं असं की त्याच गावकऱ्यांनी इकडे सरूचा जी काही बॉडी आहे ती त्यांनी वाचवलेली असते आणि एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं. त्याच हॉस्पिटलमध्ये आता राजन देखील ॲडमिट झालेलं असतं मित्रांनो.
आणि मग काय आता इकडे सरूची हालत खूपच अशी क्रिटिकल असते. आता राजन जो आहे तो आता तिच्यासोबतच असतो. राजनला थोडीफारच दुखापत झालेली असते, पण तो सरूला पाहतो तेव्हा सरू जी आहे ती आता इकडे जी आहे ती कोमामध्येच असते मित्रांनो, आणि तिला काहीच बोलता चालता काहीच येत नसतं. डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की ती जर 24 तासामध्ये शुद्धीवरती नाही आली तर ती कोमात जाण्याची खूप मोठी अशी शंका त्यांना वाटत आहे. पण राजनला आता आठवतं की सरूने आपल्याला सांगितलं होतं की तिने लग्न केलेलं आहे आणि ती तिच्या संसारामध्ये सुखी आहे म्हणून. पण डॉक्टर जेव्हा सांगतात की यांच्या खांद्याला गोळी लागलेली आहे तेव्हा राजनला आता इकडे संशय येतो की हिला गोळी आणि कोणी मारली असेल बरं. हिचा जीव धोक्यात आहे, आपल्याला हिला एकटीला सोडून जमणार नाही. त्यामुळे तो तिच्यासोबत तिथे आता राहिलेला असतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की इकडे अन्नपूर्णा आजी ज्या आहे त्या कमळीच्या गावी पोचलेल्या असतात. पण आता गावकऱ्यांनी आणि इकडे ऋषी सर्वांनी मिळून आता इकडे सरूचं जे आहे ते अंतिम संस्कार करायचं ठरवलेलं असतं. आता पोलिसांनी बॉडी जी आहे ती इकडे कमळीच्या हवाली केलेली असते. पण कमळीचा विश्वास नसतो की ती माझी आई आहे म्हणून. पण गावकरी जे आहे ते तिला जबरदस्ती सगळे मिळून त्या बॉडीवरती अंत्यसंस्कार करायला सांगत असतात, कारण की तिथे जे सामान मिळालेलं आहे ते सरूचंच आहे. त्या हिशोबाने आता पोलिसांनी ती बॉडी आता कमळीला दिलेली असते. पण अजूनही कमळी म्हणत असते, नाही मी आता इथे असं काहीच करणार नाही. मग काय आता इकडे बंड्या ते सगळं काही त्या बॉडीचं करत असतो मित्रांनो. आता इकडे तितक्यात काय तिथे सगळं आता अंत्यविधी वगैरे झाल्यानंतर कमळीला आता इकडे खूप असा मोठा धक्का बसलेला असतो. ती अजूनही धक्क्यात असते, रडत असते, माझी आई कुठे, तिला शोधून आणा ऋषी सर, असं ती आता म्हणत असते. तितक्यात काय अन्नपूर्णा आजींची गाडी त्या ठिकाणी आलेली असते आणि गावामध्ये सरूचा मोठा असा पोस्टर लागलेला असतो मित्रांनो. आता ते पाहून अन्नपूर्णा आजींना धक्काच बसतो. आता त्या अन्नपूर्णा आजी गाडीतून उतरतात आणि ते काय महिलेला विचारतात की यांचं निधन झालं, यांचं घर कुठं आहे, मला दाखवाल का तुम्ही. मग काय ती महिला आता तिला घराचा ॲड्रेस पाठवत असते आणि नेमकी आता कमळीच्या घरापुढे येऊन गाडी उभी राहते. आता कमळी अन्नपूर्णा आजींना पाहते आणि अन्नपूर्णा आजी कमळींना दोघांनाही एकमेकांना पाहून आनंद होतो आणि कमळी अन्नपूर्णा आजींना जाऊन मिठी मारते. आजी बघितलं का, माझी आई मला सोडून निघून गेली, कुठे गेली मला माहीत नाही असं आता ती म्हणत असते. ते ऐकून अन्नपूर्णा आजींना धक्काच बसतो. अन्नपूर्णा आजी विचारत असतात की आता तिथे सरूचा फोटो देखील लागलेला असतो. तेव्हा अन्नपूर्णा आजी विचारतात, हे काय आहे कमळी म्हणून. त्यावरती कमळी आता सांगत असते की ही माझी आई आहे आणि कोणीतरी गोळी मारली. आता आईकडे ऋषीला सुद्धा विचारलं जातं तेव्हा ऋषी आता सगळं काही घडलेली हकीकत इथे सांगत असतो की माझी आई आली होती आणि तिने इकडे आता सगळं काही घडलेला प्रकार अन्नपूर्णा आजींना सांगितला जातो. त्यावरती अन्नपूर्णा आजी म्हणतात की कमळी अगं तुला माहिती आहे का, ही कोण आहे, हीच आहे राजनची खरी बायको, माझी सून आहे ही. आणि हे ऐकून कमळीला आता फार आनंद झालेला असतो. पण कमळी म्हणते, अहो आजी काय बोलताय तुम्ही ते. त्यावरती अन्नपूर्णा आजी म्हणतात, होय कमळी, अगं मी खरं बोलत आहे, ही माझी सून आहे म्हणून. तुला तिने कधी सांगितलं नाही का. त्यावरती आता सरू म्हणत असते, नाही मला तिने कधीच माझ्या खऱ्या वडिलांबद्दल सांगितलं नाही, पण त्या दिवशी ती त्यांच्याबद्दल मला सांगणार होती तितक्यात तिला कोणीतरी गोळी घातली आणि ती दरीमध्ये पडली. हे ऐकून अन्नपूर्णाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता इकडे राजनसुद्धा बेपत्ता आहे आणि सरूला असं म्हटल्यानंतर हे नक्कीच कोणाचं तरी कटकारस्थान आहे. कामिनी आणि रागिनी या दोघी जणींवरती तिचा आता संशय दाट असा वाढलेला असतो मित्रांनो. तर आता इकडे आता अन्नपूर्णा आजी तिला सांभाळत असतात, तिला जवळ घेत असतात. तर मित्रांनो अशा प्रकारे आता जी आहे ती पुढची स्टोरी होणार आहे. तर तुम्हाला स्टोरी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.